मी मगतीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा। हे गाणे ऐकले की आठवण येते ती भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणाऱ्या वीर सावरकरांची। सावरकर म्हटल्यावर अखंड एकात्म हिंदुस्थानची भूमिका घेणारे थोर देशभक्त। काळ्या पाण्याची शिक्षा या व्यतिरिक्त सामान्य नागरिकांना त्यांचे व्यक्तिमत्व फारसे माहीत नाही, परंतु या पलीकडे ते उत्तम समाजसुधारक आणि उत्तम साहित्यिक होते। महत्त्वाचे म्हणजे साहित्यातून त्यांनी क्रांतीची भूमिका मांडली। येत्या 28 मेला सावरकरांची 141वी जयंती आहे। त्या निमित्ताने त्यांच्या साहित्यावर टाकलेली ही एक नजर। नमस्कार, मी समीक्षा देशमुख, सागर डिजिटलमध्ये आपले स्वागत। 1897 साली पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीत इंग्रज सैनिकांनी घरोघरी जाऊन तपासण्या करताना नागरिकांवर जे अत्याचार केले त्याचा सूड घेण्यासाठी चाफेकर बंधूंनी या तपासण्यांवर देखरेख करणाऱ्या पुण्याच्या कमिशनर रायटचा खून केला। तसेच या संदर्भात सरकारला माहिती देणाऱ्या गणेश आणि रामचंद्र द्रविड यांनाही ठार मारले। त्यामुळे चाफेकर बंधूंना फाशी देण्यात आली। त्यांच्या बलिदानाचा ठसा सावरकरांच्या मनावर खोलवर उमटला आणि त्यांनी स्वातंत्र्यासाठी सशस्त्र युद्ध करण्याची शपथ घेतली। तसेच क्रांतिकारक म्हणून जोसेफ मॅझिनी या इटालियन देशभक्ताचा आदर्श त्यांच्या समोर होता। विद्यार्थी जीवनाच्या आरंभापासूनच सावरकरांचा वाचनाकडे कल होता। त्यात विष्णुशास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला, रामायण महाभारत, विविध बखरी आणि मोरोपंत, वामनदिकांचे काव्यग्रंथ इत्यादी साहित्यांचा त्यात समावेश होता। सावरकरांचा संस्कृत साहित्याचाही अभ्यास चांगला होता। तसेच विविध वृत्तपत्रांच्या वाचनातून देश विदेशातील परिस्थितीचे तल्लख भानही त्यांना येत गेले होते, ज्याचा परिणाम त्यांच्या उत्तम वक्तृत्व शैलीवर आणि लेखनावर झाला। या साहित्याचा प्रभाव दूरवर पोहोचून समाजबदल घडण्यास उपयुक्त ठरले। देशात क्रांती घडावी याकरता प्रकट चळवळीसाठी एखादी संस्था असावी या हेतूने त्यांनी जानेवारी 1900 मध्ये मित्रमेळ्याची स्थापना केली। मित्रमेळ्याचे काम करत असताना सावरकरांचे लेख, कविता हे साहित्य ठिकठिकाणी प्रसिद्ध होत होते आणि प्रभावीही ठरत होते। LLB पर्यंत शिक्षण झाल्यानंतर सावरकरांनी बॅरिस्टरची पदवी घेण्यासाठी भारताचा किनारा सोडून लंडन गाठलं। लंडनमध्ये वास्तव्यास असताना सावरकरांनी विहारी आणि काळ या मराठी नियतकालिकांसाठी वार्तापत्रे पाठवली। जोसेफ मॅझिनी यांचे आत्मचरित्र व राजकारण हा ग्रंथ 1907 मध्ये अनुवादित केला। 1857 चे भारतीय स्वातंत्र्य समर या ग्रंथाचे हस्तलिखितही पूर्ण केले। या हस्तलिखितावर पोलिसांची नजर होती, त्यामुळे तो ग्रंथ इंग्रजीत अनुवाद करून परदेशात प्रसिद्ध करणेही अवघड गेले। अखेरीस हॉलंडमध्ये त्याच्या अनुवादाच्या छपाईची व्यवस्था झाली। या ग्रंथाच्या मराठी हस्तलिखिताचा पहिला मसुदा लंडनमध्ये अभिनव भारतचे सभासद असलेल्या डॉक्टर कुटिन्हो यांच्याकडे होता। तो 1949 मध्ये सावरकरांना परत घेऊन 2008 मध्ये पहिली मराठी आवृत्ती प्रकाशित केली। या ग्रंथाच्या 1 लाखांहून अधिक प्रती प्रसिद्ध होताच खपल्या। या ग्रंथांप्रमाणेच लंडनमध्ये असताना सावरकरांनी शिखांचा इतिहास लिहिला होता। तो देखील प्रसिद्ध होऊ शकला नाही, शिवाय त्याचे मूळ हस्तलिखितही गहाळ झाले। मात्र शीख पलटणीत उठावाची प्रवृत्ती निर्माण करण्यासाठी त्यांनी क्रांतिकारक पत्रके लिहून ती गुप्तपणे गंतव्यस्थळी पोहोचतील अशी व्यवस्था केली। ब्रिटिश कलेक्टर जॅक्सनच्या खुनाला सहाय्य केल्याच्या आरोपाखाली सावरकरांना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अटक केली। या खटल्याचा निकाल लागून सावरकरांना 50 वर्षाच्या जन्मठेपेची शिक्षा झाली। तसेच त्यांची सगळी मिळकतही जप्त करण्यात आली। यानंतर 4 जुलै 1911 रोजी त्यांना अंदमानच्या तुरुंगात ठेवण्यात आले। त्यावेळी त्यांनी कमला हे दीर्घकाव्य रचावयास घेतले। बंदिवासात असतानाही सावरकरांना ग्रंथाभ्यासाची संधी उपलब्ध झाली। त्यावेळी त्यांनी भारतीय तत्वज्ञान, प्लेटो, ऑरिस्टॉटल, मिल, स्पेन्सर आदीचे ग्रंथ तसेच ज्ञानेश्वरी, कुराण, बायबल या संबंधी अफाट वाचन केलं। 1921 मध्ये सावरकरांना अंदमानातून हिंदुस्थानात आणण्यात आलं आणि रत्नागिरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले। तिथे त्यांनी हिंदुत्वाच्या मूलभूत तत्वांचे विवेचन सांगणारा हिंदुत्व आणि अंदमानातील तुरुंगवासाचा आत्मचरित्रपर इतिहास सांगणारा माझी जन्मठेप हे 2 ग्रंथ लिहिले।
माझ्या आठवणी बौद्ध काळाच्या आरंभापासून इंग्रजी राजवटीच्या अखेरीपर्यंत ज्या स्त्री पुरुषांनी राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी पराक्रम केला त्यांचा इतिहास सांगणारा भारतीय इतिहासातील 6 सोनेरी पाने आणि शत्रूच्या शिबिरात हे सावरकरांचे अन्य काही उल्लेखनीय ग्रंथ होत. मलबारांतील मोपल्यांचे बंड अर्थात मला काय त्याचे आणि काळे पाणी ह्या त्यांच्या 2 कादंबऱ्या आहेत. सावरकरांचे नाटक लेखनातही मोलाचे योगदान आहे. शाप, संन्यस्त खडक आणि उत्तर क्रिया ही त्यांनी लिहिलेल्या नाटकांप्रमाणेच जातीभेद निर्मूलक भूमिका स्पष्ट करणारा जात्युच्छेदक निबंध महत्त्वाचा आहे. सावरकरांच्या साहित्यातील या योगदानामुळे मुंबई येथे 1938 मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी भाषाशुद्धी आणि लिपीशुद्धी यांचे महत्त्व सांगितले. वाङ्मयाचे वस्तुनिष्ठ आणि रसनिष्ठ असे 2 भाग कल्पून त्या दोहोंचे त्यांनी विवरण केले. तसेच 1943 मध्ये सांगली येथे भरलेल्या नाट्यशताब्दी महोत्सवाचे ते अध्यक्ष होते. त्याच वर्षी त्यांना नागपूर विद्यापीठाकडून डी.लिट ही सन्माननीय पदवी देण्यात आली. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या दैनिक सागरच्या YouTube चॅनेलला भेट द्या आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कॉमेंटद्वारे नक्कीच कळवा.